इकडे बघ, समोर बघ, समोर. स्टडी टेबल पाहिजे. कोणाला स्टडी टेबल पाहिजे? तुला. आणि काय करणार स्टडी टेबलवर तू? काय करणार सांग जरा. काय करणार? स्टडी टेबल घेऊन काय करणार? अरे बाबा, स्टार आणलाय की. स्टार दाखव इकडे दाखव. वाव. आणि स्टडी टेबलवर काय करणार आहेस तू? काय करणार स्टडी टेबलवर सांग की. हाय कर सगळ्यांना. हाय कर मग स्टडी टेबल देणार आहे बघ. हाय कर. इकडे बघून हाय कर. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज हे शूट आहे ना, ते अंगारकी संकष्टी दिवशीचंच आहे. म्हणजे कसं झालं की त्या दिवशी भरपूर असं शूट झालं माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि एका व्हिडिओमध्ये ते खूप लॉंग होत होतं. म्हणून म्हटलं आपण चला आता दुसरा सेकंड व्हिडिओ बनवूया त्याचा. म्हणूनच मी तोच व्हिडिओ आज अपलोड करते. तर कसं झालं की सकाळी सगळं आवरून वगैरे माझं झालं. तसं मी स्कूलवरनं आला पण, आणि त्याचं असं चाललंय ना की तो स्टडी टेबल करतोय सारखा. म्हणून म्हटलं तुम्हाला ते दाखवूयात. आणि ते झाल्यानंतर मग आता म्हटलं त्याला झोपवलं वगैरे मी. आणि झोपवून तो उठलाही आता. त्याचं थोडं आवरून घेतलं, त्याला खाऊ पिऊ घातला. आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. कारण संध्याकाळी कसं होतं की त्याच्या सोबत स्वयंपाक करायचा म्हटलं ना की कमीत कमी 2 तास तरी मला लागतातच. म्हणजे जरा टाका, मग त्याला घ्या, मग तो येतो मध्येच काय तर करायला. आणि आता त्याचं असं झालंय ना की त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे मला चिरून द्यायचं किंवा ते मला चेचून वगैरे द्यायचं, हे सगळं त्याचं चाललेलं असतं. तर मी मसाले भात करते. आणि जास्त असं हेवी नाही, थोडंच वेलदोडे वगैरे घातले, तेजपत्ता वगैरे मी घातलाय, कांदा घातला. आणि मग त्याच्यातच मी मसाले भात करणार. आणि आज मी त्यात घालणार आहे वटाणे, कारण आता वटाण्याचा सीझन आहे. आणि 100ला 2.5 किलो इतके असे वटाण्याचे शेंगा वगैरे मिळत आहेत. तर म्हटलं चला वटाणे वगैरे घालूयात. आणि स्वस्त आहे असं म्हणून नाही की आता त्याचा सीझन आहे आणि ते ज्या त्या सीझनमध्ये खावं, म्हणून म्हटलं चला आपण मसाले भात तसाच वटाणे घालून करूयात. छान लागतो आणि जास्त शिजतात गीर वगैरे. वटाणे थोडे पचायला जड असतात, म्हणून म्हटलं ह्यात शिजतरी छान आणि मग ते खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मी मग मसाले भात ते वटाणे घालूनच केला. तर उपवासाच्या दिवशी ना थोडंसं म्हणजे संध्याकाळी मी असं तिखट वगैरे जास्त खात नाही. कारण कसं होतं की दिवसभर आपला उपवास असतो आणि तसंही जास्त हेवी तेलकट खाल्ले की मग पित्ताचे ज्यांना त्रास आहे ना त्यांना मग अजूनही त्रास होतो. बघा तरी ते छान असे मी तांदूळ आणि वटाणा वगैरे भाजून घेतले. आणि याचं बघा आला तो लुडबुड करायला. तर त्याचं असं चाललेलंच असतं की मी चेचून देतो, मी वाटून देतो तुला, असं करत असतो. आणि आता तर ना ते कट करायचं पण त्याला खूप वेळ लागले. म्हणजे चाकू घेऊन तो कांदा वगैरे कट पण करायला शिकलाय. चपाती पण तो करतो, पण आता कसं झालं ना चाकूची वगैरे भीती वाटते. पण बघा मी त्याच्याकडनं घेऊन इकडे साईडला चाकू ठेवला, तो कट करून देतो असं म्हणून लागलेला होता. तर माझा भात वगैरे झाला. आणि म्हणजे भात मी इकडं साईडला ठेवते शिटवायला. आणि मग इकडं डाळ पण माझी शिजवून झाली आहे, कारण वरणासाठी मी आधीच डाळ लावली होती. आणि मग जास्त गीर अशी मी डाळ केली होती. आणि बघा ज्यावेळी डाळ आपण शिजवून घेतो ना त्यावेळी अशी थोडी हलवून घ्यायची, किंवा पळी वगैरे असते त्याने थोडीशी अशी पळी घालून हलवून घ्यायचं, म्हणजे एकदम दाटसर असं वरण बनतं. तर आता वरणच करणार होते मी. कोथिंबीर, मिरची, लसूण मी सगळं बारीक करून चेचून घेतलं होतं आणि तेच त्याला चेचायला मी दिलं होतं. आणि आता वरण परतून घेते आणि त्याच्यानंतर मग उरलेलं करते. आता मला आज मोदकही करायचे आहेत, पण अजून काही फिक्स नाही. म्हणजे फिक्स म्हणण्यापेक्षा, कारण मला आज दुकानात सकाळी नारळच भेटला नाही. मी 2-3 दुकाने फिरून आले पण मला काही नारळ भेटला नाही. आता यांना सांगितलंय कॉल करून की तुम्ही येताना नारळ घेऊन या आणि मग मी आल्यावर मोदक बनवीन. ते म्हणत होते की आल्यानंतर केव्हा बनवणार आणि केव्हा खायचं ते. तर म्हटलं की आता मी भेटलाच नाही तर काय करणार. तर मी त्यांना सांगितले येताना घेऊन या. आणि ते जिकडून येतात ना तिथं येताना ना सोललेला नारळ असतो ना, ते फोडून आतला असतं फक्त नारळाचं, ते मिळतं. तर ते म्हटले की तिकडून मी ते घेऊन येतो. तोपर्यंत म्हटलं आपलं सगळं आवरून घ्यावं, कारण तसाही 9:15ला आज चंद्रोदय होता, म्हणजे जरा लवकरच होता. आणि 9:15 पर्यंत आवरणं आज मुश्किल होतं माझं, कारण स्वयंपाकालाच मला आज उशीर लागला होता. ह्याला बघत बघत स्वयंपाक करायचा म्हटलं की वेळच लागतो. माझे भात वगैरे झाला आणि इकडे मी वरणही फोडणीला घालून घेतलं. आणि आता ना मी सेंधव मीठ वापरायला चालू केले. म्हणजे आता 15-20 दिवस झाले असतील मी सेंधव मीठ वापरायला चालू केले. साधं मीठ थोडं मी ते बंदच केले. आणि ठरवलं होतं मी यावर्षी की आपण आता मीठ ते वापरायचं बंद करायचं. तर तसंच बघू, थोडंसं खारट कमी असतं असं मला वाटतं, थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरावं लागतं हे. आणि इकडे मी मोदकाची तयारी पण करून घेते. म्हणजे जे पीठ असतं ना मी तयार करून घेते. बघा ह्याचं बघा, तर याला काय आहे त्यात ते बघायचं असतं, किंवा त्याला आता खूप उत्सुकता असते की ते काय बनतंय किंवा काय आहे ते. तर त्याला ते सगळं दाखवतच मग माझा उशीर होऊन जातो. आणि त्यात शूटिंग
मीटिंग चालू असतं, मग ते आणि ते म्हटलं की स्वयंपाकाला उशीर होतो, म्हणून असा उशीर होतो मला हे सगळं करत करत. तर मी ग्लासभर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकले आणि तेल टाकले. म्हणजे तेल जर टाकलं ना तर ते मोदकाचं पीठ आहे ते छान बनतं. म्हणजे हे कसं आहे की साध्या तांदळाचं पीठ आहे, म्हणजे हे माझं रेशनचं तांदूळ असतात ना, रेशनच्या तांदळाचंच पीठ होतं माझ्याकडं, तर तेच मी यामध्ये घालते. आणि जर तुम्ही बासमती किंवा इंद्रायणीचं करत असाल तर ते ऑलरेडी चिकट असतं, त्यामुळे त्याच्यात तेल वगैरे नाही घातलं, साधं सिंपल गरम पाण्यानं मळलं तर त्याचे मोदक छान होतात. पण मी अशा पिठामध्ये तेल घालते थोडं, म्हणजे ह्याला जरा जास्त तेल वापरावं लागतं, तर ते म्हणजे व्यवस्थित चिकट वगैरे होतं किंवा हाताला जास्त असं चिकटत नाही. मग मी ह्याच्यानंतर मी ते पीठ वगैरे मळून घेतलं. हे पण छान बनतं पीठ, पण कसं आहे की याचे गरम गरम जरा करावे लागतात आणि थोडंसं पीठ पातळ याचं करावं लागतं. तर मी आता मोदकाचं हे पीठ आधी बनवून ठेवते, बघू याचं कधी करायला होतं. हे गरमच करावं लागतं, पण आता पर्याय नाही, तरी ते कधी येतील माहिती नाही, म्हणून म्हटलं चला आपण आता हे पटपट आधी तयार करून ठेवूया. ते निघलेत असं सांगितले त्यांनी, म्हणूनच मी पीठ मळून ठेवलं. आणि चला तर त्यांचा कॉल आला की अजून थोडा लेट होणार, म्हणून म्हटले चला आपण तोपर्यंत भाकरी करून घेऊयात, कारण माझं पीठ तर बनून तयार होतं. आता तसंही मला काही काम नव्हतं आणि तसं मी खेळत होता, म्हटलं चला 2च भाकरी करायच्या होत्या, म्हणून म्हटलं भाकरी करून घेऊयात. आणि पटपट मी आधी त्या 2 भाकरी करून घेतल्या, कारण मग सगळं आवरलेलं होतं, उशीरही झाला होता. म्हटलं आल्यानंतर पटपट मोदक जेवढे केले की मग नैवेद्य वगैरे दाखवायला म्हणजे तयार होईल आणि आपल्याला जेवायलाही होईल. आणि आज चंद्रोदय 9:15 होता, लवकर होता थोडा, त्यामुळं म्हटलं चला, कारण मोस्टली थोडा वेळानंच असतो. तर बघा नारळ घेऊन आले, ते असं सोलेला नारळ भेटतो आणि हे पटकन काम होऊन जातं. आणि त्यात बघा आज कसं झाले की माझी परीक्षाच झाली आहे सगळी, कारण त्यात मिक्सरही खराब झालाय, त्यामुळे सगळं मला खोबरं आज हातानेच किसावं लागलं. म्हटलं चला काही हरकत नाही, एखाद्या दिवशी देवासाठी थोडा त्रास झाला तर काही नाही. चला तर मग माझं खोबरं वगैरे सगळं किसून वगैरे झालं आणि इतका किस पडला होता, मी काही सगळं खोबऱ्याचं केलं नव्हतं, थोडं खोबरं शिल्लक ठेवलं आणि मग त्याचेच मोदक थोड्याचेच बनवले. कारण सगळं एवढं करून खाणार कोण, कारण एवढं सगळं संपतही नाही, म्हणून मग थोडंच खोबरं किसलं मी आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आणि साखर टाकून हे थोडंसं हलवून घेतलं. आणि यामध्ये ना थोडा तुपाचाही वापर करायचा, म्हणजे थोडंसं तूप घालून जी खसखस असते ना ती तुपात खसखस भाजायची, म्हणजे मग ती थोडी भाजली ना खसखस, ती दाताखाली आली मोदक खाताना की खूप छान स्वाद येतो आणि खायलाही खूप छान लागतं. म्हणून मग मी हे अशा पद्धतीचं सारण करते. तर मी कणकेचे किंवा असे मोदक जास्त बनवतही नाही आणि ते मलाही आवडत नाहीत. आणि तस्मेलाही मी तशीच सवय लावली आहे की तांदळाचे मोदक खायला, आणि ते लहान मुलांना वगैरे पचायलाही खूप छान असतं. म्हणून म्हटलं चला, एरवी तो सकाळी चपाती वगैरे खातोच, पण परत ह्या मोदकातून किंवा असं नको, म्हणून मग मी हे तांदळाचे बनवते. आणि त्याला खूप म्हणजे खूप आवडतात मोदक. आधी तो खात नव्हता लहान असताना, पण आता त्याला इतके आवडतात ना, तुम्ही जर मोदकाचं त्याला एकदा सांगितलं की मी मोदक करणार आहे आज, तर तो पाठीच लागतो की मोदक मोदक मोदक. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याच्या लक्षात असते की मला मोदक पाहिजेत असं. म्हणून मी त्याच्यासाठी का असं ना, मग आता हे असेच. आणि मला नैवेद्यासाठी पण म्हणजे माझ्या मनातून इच्छाच होत नाही की ते कणकेचे करायचे. म्हटलं चला आपण तेच बनवून घेऊया. आणि फायनली मी मोदक करायला घेतले. आणि आता पीठ असं झालं होतं ना की खूप वेळ झाल्यामुळे ते वातड झालं होतं आणि मला मळून असं घ्यावं लागलं होतं. आणि पार आता 9:15 वाजायला आले होते, तरी मी गडबडीनं म्हणजे जास्त शूट नाही घेतलं ह्यावेळी, कारण पटपट मला ते सगळं आवरायचं होतं. माझा सगळा स्वयंपाक तयार होता आणि ह्या खोबऱ्यासाठी माझा असा सगळा गोंधळ झाला होता आज, आणि याच्यासाठी मला थांबावं पण लागलं भरपूर वेळ. तस्मय तर इतका वेट करत होता ना मोदकासाठी, त्याला मोदक मोदक असं म्हणजे मी ऐकून आज दमले होते, एवढा ते मोदक मोदक करत होता. चला तर मग फायनली माझे मोदक वगैरे तयार झाले आणि मी मोठे मोठे मोदक केले होते आणि याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, होतात पटकन तसे ते. चला तर आजचा असा आमचा दिवस होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. आणि यात काही बदल करायचा असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर चला तर फायनली मी आता तस्मेला मोदक खायला देते. चला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.